हॅलो फ्रेंड्स, आज आपण एका अशा भाजीची रेसिपी पाहणार आहोत जी वर्षातून फक्त एकदाच म्हणजेच पहिल्या पावसाच्या वेळी बाजारात दिसते. हो, आज आपण बनवणार आहोत शेवळं घालून खिमा. शेवळं ही एक रानभाजी आहे जिला खाज असते. खाज म्हणजे जी खवखवते, पण योग्य पद्धतीने बनवली की तिची चव मटणापेक्षाही भारी लागते. आणि जेव्हा ही भाजी खिम्यासोबत शिजते तेव्हा जो सुवास सुटतो ना, आहा हा, चवीला एकदम अप्रतिम आणि करायला अतिशय सोपी अशी ही गावरान पद्धतीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग करायला घेऊया गावरान पद्धतीची शेवळं घालून खिमा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करेन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता हे बघा, ही शेवळाची ही एक जुडी आहे. तर ह्या जुडीमध्येच ते हा पाला सुद्धा देतात. हा पाला आपल्याला भाजीमध्ये घालायचा असतो, ह्याच्यामुळे हे शेवळं खवखवत नाही. त्याच्यामुळे आपण हा पाला सुद्धा घेणार आहोत. सगळी शेवळ आपण वेगळे करून घेऊया. हा पाला आपण वेगळा काढून ठेवूया. हा पाला टाकून द्यायचा नाहीये, हा आपल्याला भाजीमध्ये वापरायचा आहे. त्याच्यानंतर हे बघा, ही शेवळ आहेत, ही कोवळी आहेत. आत्ताच नवीनच बाजारात यायला सुरुवात झालेली आहे. तर आता मी यातलं कसं साफ करायचं तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हे जे आहे याचं वरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे सगळे शेवळं आपल्याला, हे बघा, हे खालचं देठ पहिलं काढून घेतलं, हे टाकून द्यायचं. त्याच्यानंतर हे त्याचं वरचं साल काढून घेतलं. जेवढी साल तुम्हाला इझिली काढता येईल तेवढी काढा. नाही काढता आले तर कशी काढायची मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे काढून घ्यायचं. हे बघा, आता मी काय करणार आहे, आता हा पिवळा भाग जो दिसतोय हा आपल्याला त्यातला काढून टाकायचा. सगळ्यात आधी मी हे देठ काढून घेते. देठ काढताना सुद्धा त्याच्यामध्ये ते पिवळा कलरचा भाग येऊ द्यायचा नाहीये. हे वरचं साल काढून घ्यायचं. हे बघा, आता हे सेपरेट झालेलं आहे. हे आपण भाजीमध्ये घालणार आहोत. हे मी बाजूला ठेवून देते. आणि हा जो पिवळा भाग आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे. हा भाग काढून टाकला तर शेवळं अजिबात खवखवत नाहीत. योग्य पद्धतीने जर शेवळ्याची भाजी केली तर अजिबात खवखवत नाही. अतिशय पौष्टिक असते ही भाजी. या दिवसातच, पावसाच्या दिवसातच मिळते. आणि या पद्धतीने मी करून खाऊन बघा, तुम्हाला फार आवडेल. तर आता हा आपण भाग काढून टाकून द्यायचा. या पद्धतीने आता सगळी शेवळं आपण सोडून घ्यायचे. हे बघा, मी तुम्हाला अजून एक शेवळं कसं साफ करायचं दाखवते. ह्याचं देठ काढून घ्यायचं. हे बघा, हे देठ काढून आपल्याला भाजीमध्ये घ्यायचंय. त्याच्यानंतर जेवढी साल आपल्याला काढता येईल तेवढी काढून घ्यायची. हे बघा, साल काढून घेतली, ही आपल्याला भाजीमध्ये घ्यायची. त्याच्यानंतर हे बघा, आता तुम्हाला दिसेल, आता ह्या कलरची सुद्धा असतात. हे कलर वेगळे असतात. आपण मगाशी बघितलं त्याचा असा क्रीमिश कलर होता, थोडा येल्लोइश असा, आणि हा चॉकलेटी कलर आहे. असे वेगवेगळ्या कलरचे शेवळं असतात. याचा सुद्धा आपण पिवळा भाग काढून घेतला होता. ह्याचा सुद्धा आपल्याला पिवळा भाग काढून घ्यायचा आहे. हे सुद्धा आपल्याला घ्यायचंय. हे बघा, हे मी याचं काढून टाकलं. या पद्धतीने ही सगळी शेवळं मी आता साफ करून घेणार आहे. हे बघा, आता ही सगळी शेवळं साफ करून झालेली आहेत. हे बघा, या पद्धतीने आपण बघितलं, इथला पिवळा भाग काढून टाकला. आता ही त्याचे वरची साल आहे आणि हा आतला दांडा आहे. आता ही शेवळं 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर बारीक चिरून घ्यायचे. आता शेवळ्यासोबत येणारा हा जो पाला आहे हा कसा साफ करायचा आपण बघूया. आता हा पाला जो आहे ह्याची आपल्याला एक एक पानं काढून घ्यायचे. जर कधी जून पानं आली तर ते शक्यतो नाही घ्यायची. आता ही मला सगळी कोवळी पानं मिळालेली आहेत. मी सगळी घेणार आहे. अगदी सुकलेली असेल तर नाही घेणार. या पद्धतीने सगळा पाला सुद्धा साफ करून घेऊया. हे बघा, आता हा सुद्धा पाला सगळा माझा साफ करून झालेला आहे. हा सुद्धा मी स्वच्छ धुवून घेणार आहे. हे बघा, आता ही शेवळं आणि त्याचा पाला जो आहे तो आपला स्वच्छ धुवून झालेला आहे. आता आपल्याला ही भाजी बारीक चिरून घ्यायची. हे बघा, आता ही शेवळं घेतली. आता ही आपल्याला बारीक चिरून घ्यायची. जेवढी आपल्याला हातामध्ये बसतील तेवढी घ्यायची आणि बारीक बारीक अशी चिरून घ्यायची. शेवळ्यांचा आतला दांडा होता तो आपण बारीक चिरून घेतलाय. आता हे बघा, हा त्याचे वरचे जे आपण त्याचं कव्हर किंवा त्याची वरची साल जी आपण काढली होती ती सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची.
आता हे बघा, हा पाला सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. हे बघा, आता ही सगळी शेवळं जी आहेत ती आपली चिरून झालेली आहे आणि त्याच्यासोबतचा पाला सुद्धा चिरून झालेला आहे. हे बघा, आता ही शेवळं आहेत आपली चिरलेली, ही मी पातेल्यामध्ये घालून घेतली. त्याच्यामध्येच आपल्याला हा पाला सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. शेवळ्यांच्या अंदाजाने आपण मीठ घालून घ्यायचंय. त्याच्यानंतर एक साधारण 7-8 आपल्याला कोकम त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि ह्याच्यामध्येच आता आपण पाणी घालणार आहोत. आता पाणी व्यवस्थित झालेलं आहे. आता आपल्याला साधारण अर्धा तासाकरता आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचंय. कुकरला शिजवलं तरी सुद्धा चालेल. जर कुकरला शिजवणार असाल तर 3 ते 4 शिट्ट्या करायच्या, म्हणजे ते चांगलं शिजतं. मी आता हे पातेल्यातच शिजवते. कोकम घातले ना की त्याच्यामुळे त्याचं ते खवखवणं जे असतं ते कमी होतं. ऑलरेडी हा पाला त्याच्यासाठी असतो की ते खवखवतं, म्हणून ते कमी होण्यासाठी असतं आणि आपण अजून त्याच्यामध्ये कोकम घालायचे, म्हणजे ते भाजीत अजिबात खवखवत नाही. त्याच्यासाठी आपण कोकम घातलंय. आता हे आपण झाकण ठेवूया आणि अर्धा तास आपण हे शिजवून घेऊया. बघा, आता हा आपण खिमा घेतलेला आहे. मटण खिमा 1 किलो घेतलेला आहे. तो मी स्वच्छ धुवून घेतलेला, आधी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण खिम्याच्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं. ह्याला आपण आता मीठ लावायचंय आणि मीठ लावून आपण बाकीची तयारी होईपर्यंत ह्याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. मीठ लावून झालंय. आता याला मी फ्रीजमध्ये ठेवून देते. तोपर्यंत आपण बाकीचं वाटण वगैरे करून घेऊया. वाटण करणार आहोत. तर वाटणासाठी मी हे 3 मिडियम साईजचे कांदे असे लांब लांब चिरून घेतलेले. त्याच्यानंतर अर्धी वाटी आपण खोबरं घेतलेले, सुकं खोबरं, ते मी लांब लांब तुकडे करून घेतलेले. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून एवढे धणे घेतलेले. त्याच्यानंतर कोथिंबीर घ्यायची थोडीशी, कोथिंबीरच्या काड्या घ्यायच्या, त्याच्यामुळे टेस्ट चांगली येते. त्याच्यानंतर 1 कांदा पूर्ण लसणाचा घेतला. 1 ते 1.5 इंच आपल्याला आलं घ्यायचंय. 2 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 मिरच्या घ्यायच्या आणि 1 टोमॅटो. आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचंय. हे बघा, आता तवा गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी खोबरं भाजून घेणार आहे. चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं. हे बघा, आपलं आता खोबरं चांगलं खरपूस भाजून झालेलं आहे. आपण ते काढून घेऊया. आता याच्यामध्येच मी धणे सुद्धा भाजायला घालते. धणे भाजायला वेळ लागत नाही, पटकन भाजून होतं. बघा, धणे भाजून झालेले आहेत. आता हे सुद्धा मी या खोबऱ्याच्या प्लेटमध्ये काढून घेते. त्याच्यानंतर आपण कांदा भाजायला टाकणार आहोत. तर कांदा भाजायला मी थोडंसं तेल घालणार आहे. त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं. कांदा सुद्धा आपल्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा. आपला कांदा भाजून होतोय तोपर्यंत आपण आपली शेवळं शिजलीत का बघूया. बघूया आपण आता. हे बघा, छान कलर बदललेला आहे त्याचा. पाणी सुद्धा तुम्ही बघू शकता, पाण्याचा सुद्धा असा डार्क कलर आलेला आहे. हे बघा, अगदी मऊ होतात. हे बघा, हे आपली शेवळं शिजलेली आहे. आता ह्याचं पाणी आहे ना, ते आपल्याला काढून टाकायचं. तर मी याचं पाणी काढून टाकते. हे बघा, आपला कांदा आहे ना चांगला खरपूस भाजून झालेला आहे. आता याच्यामध्येच मी आलं, लसूण आणि मिरची घालते. सुद्धा आपल्याला त्याच्याबरोबरच भाजून घ्यायचे. एक अर्धा मिनिट आपण याला असं भाजून घेऊया. तर याच्यामध्येच कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या, त्या सुद्धा थोड्या भाजून घ्यायच्या. कोथिंबीरीच्या काड्यांनी आहे ना फ्लेवर खूप चांगला येतो त्याचा आणि चव सुद्धा चांगली येते. कोथिंबीरीच्या काड्या ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घाला, नाही घातलं तरी काही हरकत नाही. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया. टोमॅटो सोडून बाकी सगळं आपण भाजून घेतलेलं आहे. टोमॅटो आपल्याला फिरून तसं घालायचं वाटणामध्ये.
हे बघा आपलं आता हे सगळं भाजून झालेलं आहे. आता मी एका ताटलीत काढून घेते आणि थंड करून मग त्याचं आपण वाटण करून घेऊया. रेडी आहे. गॅस बंद करूया. हे सगळं मी ताटलीत काढून घेते आणि थंड करून घेते. आता आपला हा मसाला रेडी झालाय, थंड झालेला आहे दोन्ही सुद्धा. आता आपण हे मिक्सरवरती याची बारीक पेस्ट करून घ्यायची. सगळ्यात आधी आपण खोबरं आणि धणे पहिल्यांदा वाटून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण हे त्याच्यामध्ये मिक्स करून सगळ्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. हे धणे आणि खोबरं मी मिक्सरच्या भांड्यात घेतलंय. आता हे मी बारीक वाटून घेते. बघा खोबरं आणि धणे आपण वाटून घेतले. आता याच्यामध्येच आपल्याला बाकीचा मसाला घालून घ्यायचा. हे सगळं घालून झालं. आता हा एक टोमॅटो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता हे सगळं आपल्याला मिक्सरवर बारीक पेस्ट करून घ्यायचे. हे बघा आपलं हे वाटण आता तयार झालेलं आहे. आता ही शेवळं जी आपण शिजवली होती ती मी त्याच्यातलं सगळं पाणी आहे ना सगळं काढून टाकलंय. त्याच्यानंतर त्यातले कोकम जे आहेत हे आपल्याला सगळे काढून टाकायचे, कारण कोकम आपण घातले ते खवखवायला नको म्हणून. आता हे याच्यातले काढून टाकायचे, म्हणजे त्याला जास्ती आंबटपणा येणार नाही. सगळे कोकम जे आहेत ते आपल्याला त्यातले काढून टाकायचे. हे बघा मी आता तवा घेतलाय, जो आपण मगाशी वाटणाचं सगळं आपण कांदा खोबरं भाजलो त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल घालते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला शेवळं एकदा भाजून घ्यायचे. शेवळं म्हणजे जे आपण उकडले ती थोडीशी आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायची. साधारण 3-4 मिनिटं आपण ही चांगली परतून घेऊया. हे बघा आता आपली शेवळ आहे का ही चांगली आता परतून झालेली आहे. तर मी काढून घेते. आता शेवळं काढून घेऊया आणि सगळ्यात महत्वाची फोडणी म्हणजे आपण आता हिम्याची फोडणी करायला घेऊया. आता ह्याच्यासाठी आपण मसाले काढून घेऊया. त्यासाठी मी 4 चमचे आपण हे लाल तिखट आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जो मसाला वापरतो तोच मसाला घ्यायचा. हा मी 4 चमचे घेतला. त्याच्यानंतर 1 चमचा हळद घेतली, अर्धा चमचा आपल्याला हिंग घ्यायचंय आणि आपण गरम मसाला सुद्धा वापरणार आहोत, तो आपण नंतर घेणार आहोत. आता आपण फोडणी करूया. त्यासाठी मी हे पातेलं घेतलंय, गॅस चालू केलाय. त्याच्यामध्ये मी 100 ग्रॅम तेल घालून घेणार आहे. आपला खिमा 1 किलो आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे शेवळ आणले ती त्याच्यामध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये तेल थोडं जास्तच घालावं लागणार आहे. सुरुवातीला मी आता एवढं तेल घातलंय. हे बघा सगळ्यात पहिलं तेल चांगलं गरम करून घ्यायचंय. तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हा मसाला आपण सगळ्यात आधी घालायचा आहे. मसाला घातला की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये वाटण घालायचंय. लगेच वाटण घालायचं म्हणजे आपला मसाला करपणार नाही. हे वाटण जे आहे आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. बघा आता आपलं वाटण छान परतून झाले, तेल सुटले त्याला. आता ह्या वेळेला आपल्या याच्यामध्ये गरम मसाला घालायचा. आपण मगाशी गरम मसाला घातला नव्हता, कारण गरम मसाला जर तेलावर घातला असता तर तो करपला असता. आता 1 चमचा मी गरम मसाला याच्यामध्ये घालून घेते. गरम मसाला सुद्धा आपण चांगला परतून घेतलाय. आता ह्याच्यामध्येच आपल्याला खिमा घालून घ्यायचा आहे. मगाशी खिमा आपण धुवून त्याला मीठ लावून ठेवलेलं होतं, ते आपल्याला ह्याच्यामध्ये आता घालून घ्यायचं. आता खिमा चांगला परतून घेऊया. आता हा खिमा घेताना मी हा मांडीचा खिमा घेतलेला आहे. त्याच्यावेळेस आपण मांडीचा खिमा घेतो ना त्यावेळेस त्याच्यावर त्याचे बोन सुद्धा येतात, तर मी ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालणार आहे, कारण त्याच्याने त्याची चव चांगली येते. बघा हे सुद्धा मी वेगळं धुवून मीठ लावून ठेवलेलं होतं. याच्यामध्ये काळजी, गुडदा, नळी वगैरे हे सगळं ते त्याचे बोन्स आहेत ते सगळे त्याच्यामध्ये येतात आणि हे सुद्धा याच्यामध्ये खिम्यामध्ये घालून घ्यायची, जी चव चांगली येते. आता हे सुरुवातीला आपण चांगलं परतून घेऊया. गॅस मोठा करते. हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय. हे बघा आपला खिमा आता चांगला परतून झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, याच्यावर झाकण ठेवायचंय. झाकणावर पाणी ठेवून आपण खिमा अर्धा शिजवून घेणार आहोत. मी गॅस मिडियम करते. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ठेवायचं. खिमा शिजायला वेळ लागत नाही, त्याच्यामुळे
पटकन शिजतो. आपण अर्धा खिमा शिजवून घेऊया. तर साधारण 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया तर खिमा किती शिजलाय ते. बघा मस्त वाफ आली आहे. हे बघा साधारण अर्धा खिमा आपल्याला शिजवून घ्यायचा होता. एवढ्या वेळामध्ये तो अर्धा खिमा शिजतो. हे बघा त्याचे तुकडे होत आहेत. आपला अर्धा खिमा शिजवून झालेला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये शेवळ्या घालून घ्यायचे. सगळी शेवळ्या आपण याच्यामध्ये घालून घेऊया. हे शेवळ्या सुद्धा सगळी चांगली त्याच्यामध्ये मिक्स करायचे. पण शेवळ्यांमध्ये मीठ घातलेलं होतं आणि खिम्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं. त्याच्यामुळे आता आपल्याला एक्स्ट्रा मीठ घालायची आवश्यकता नाही. तुम्ही चेक करून त्याची टेस्ट करून तुम्ही मीठ जसं हवंय ऍडजस्ट करू शकता. शेवळ चांगले मिक्स झालेले आहेत. आता त्याच्यावर पुन्हा आपण झाकण ठेवूया 10 मिनिटं आणि चांगलं त्याला वाफवून घेऊया. बघा आपण झाकणावर पाणी ठेवलेलं होतं तेच आपण पुन्हा त्याच्यावर ठेवून घेऊया. मिनिटं झाली आहेत. आता आपण हे एकदा त्याला ढवळून घेऊया. त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ऍड करणार आहोत. आपण जे वाटण वाटलं त्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी केलंय म्हणजे ते वाटण सगळं आपल्याला वापरता येईल. हे जे ताटावर पाणी होतं झाकणावर ते सुद्धा मी याच्यावर थोडंसं घालून घेते. खूप पाणी नाही घालायचं आपल्याला, एकदम पातळ करायचं नाहीये, थोडं दाटसर असंच करायचं आपल्याला. हे बघा इतपत आपल्याला हे पातळ करून घेतलं. याच्यापेक्षा जास्ती पाणी नाही घालायचं. पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि ते पूर्ण शिजवून घेऊया. झाकणावर पाणी ठेवते आणि आता पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचं. चला आपण आता खिमा तयार झालाय का बघूया. साधारण 15 मिनिटं मी ठेवला होता. हे बघा आता मस्त त्याला वरती तरी सुद्धा आली आहे. तुम्ही थोडं टेस्ट करून बघू शकता खिमा शिजलाय की नाही, किंवा तुम्ही हाताने जरी असं दाबून बघितला तरी सुद्धा कळेल. हे बघा आता खिमा तुटतोय म्हणजे आपला खिमा शिजलेला आहे. आता आपण याला एक तडका देणार आहोत. हे बघा मी हे लसूण घेतलेत, एक 4 प्रकार लसूण घेतले, त्यांचे मी असे जुलियन्स करून घेतलेले. तुम्ही बारीक सुद्धा चिरून घेऊ शकता. त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे आणि थोडंसं हिंग घेतलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालंय. तेलामध्ये सगळ्यात आधी आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे. लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा. आता आपला लसूण हलका कलर बदललाय, त्याचा गोल्डन कलर झालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचंय. मस्त कलर आलाय लसणाला. आता त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालायची, गॅस बंद करायचा, मग त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि ही फोडणी आपल्याला खिम्यावर घालून घ्यायची. हे बघा मस्त आपली फोडणी बसलेली आहे. आता हे आपल्याला एकदा ढवळून घ्यायचंय, एक उकळी काढून घ्यायची आणि आपला शेवळ घालून खिमा रेडी आहे.